जी साधी आहे ना, साधी चावी आपली रेग्युलर मॉडेलमध्ये स्मार्ट मॉडेल मॅक्सिमम ती पण आहे त्याच्यामध्ये. तिला लाईट व्हाईटमध्ये ती मॅक्सिमम तिला फाइंडिंग ऑफ बटन ते पण मॉडेल समोर लावतो. सस्पेन्शन होते, त्याच्यानंतर ते फुटबोर्डला इथे तुम्हाला मॅट यायची, खाली पत्रा असायचा. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसाई YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, तर पाडव्यानिमित्त आपल्याला पल्लवीला सरप्राईज गिफ्ट दे. आला का? आलो ना. काय झालं? काय बोलून घेतलं लगेच? अरे आपल्याला आहे ना गिफ्ट द्यायचंय पल्लवीला, त्याच्यासाठी जायचंय आपल्याला. गिफ्ट आणायला जायचंय का? गिफ्ट आणायला जायचंय. म्हणजे सरप्राईज आहे का? वहिनीने माहिती का? नाही माहिती. नाही माहिती का? ठीक आहे, जाऊ ना. तिला ड्युटीवरून घेऊन तसंच मी पुढे जाऊ. ठीक आहे, चालेल. कोणी 2 व्हीलर न्यायची का 4 व्हीलर नेतो? 4 व्हीलर घेऊन जाऊ. ठीक आहे, जाऊ तर. चला मग जाऊ आपण. का हो, सुनेला गिफ्ट घ्यायचंय तर तुम्ही का उशीर करताय? एवढे नातून थाटून कुठं? तर इथं आपल्याला थोडी काही करायचंय. चला. कुठं जायचं? आता तिला ड्युटीवरून घेऊ आणि तसंच पुढे जाऊ. हा, ड्युटीवरून गेली का? तुम्हाला काय जसं माहिती. काका ड्युटीवर नका घेऊ. आपण आधी गिफ्ट घ्यायला जाऊ. गिफ्ट घेऊन मी घरी येतो निघून आणि तुम्ही त्यांना ड्युटीवरून घेऊन या. ड्युटीवर घेतलं तर त्यांना गिफ्ट कळून जाईल काय ते. मी गिफ्ट घेऊन घरी येऊन जातो, तुम्ही त्यांना घ्यायला जा. ओके, चला निघू. ती नाही घ्यायची काका गाडी? तू नाही घेताय का? मला वाटलं ही घ्यायची आहे का? या गाडीत जायचंय आपल्याला. कसं काय गाडीत बसवं लागेल? बसू ना मग, चला ना. गाडी थोडी इकडे येणार, आपल्याला तिकडे जावं लागेल. चला चल लवकर निघू. शोरूम बंद होऊन जाईल अशाने. चला चला बाय. चला तर आम्ही चाललोय मग आता, आणि 5 वाजता बंद होईल. चल लवकर पटकन. आपल्याकडे वेळ फार कमी, लवकर जाऊ आणि लवकर येऊ. चलो. हा ना, फास्ट जावं लागेल का? आता वाजले 3:45 झाले. हा, आणि वहिनींची जर सुट्टी झाली ना तर त्यांना कळून जाईल. लवकर चल. सिद्धीच्या पुढचं मॉडेल आहे, डिलक्स गाडी घेणार आहे. सिद्धीच्या पुढचं म्हणजे कोणतं? शेवंजीत? सिद्धीच्या पुढचं पहिले जायचं. सिद्धीच्या पुढचं शेवंजीत असेल, नाही तर मग सीएनजी. नाही सीएनजी का काय? सीएनजी नाही, मग एलपीजी. सिद्धीच्या पुढचं आणि दुसरी गोष्ट ते ऑटोमॅटिक होती. हा, ते गॅसच्या बटनवाली का अशी? मग ती नाही घेतली? ती नाही घेतली. पण ती बंद पडली कुठं तर तिथंच सोडावं लागेल. अरे नको मग. बरं, आपली आपली चावीचीच बरी. हा, आता समजा अचानकपणे बंद पडली ती कुठे तर तिथं म्हणजे तिला किक मारायची सोय नाही, काही नाही, काही. एखाद्या लेडीजने नेली आणि तिला चालू करता आलीच नाही म्हणजे झालं का? बंदच. तिला तिथून निघावं लागेल. इलेक्ट्रिक घ्यायची ना का नको? हे बघ, इलेक्ट्रिक घ्यायला काही नाही. आता समजा आपल्याला शिर्डीला जायचं असेल
ते 180 किलोमीटर चालणार आहे. ते एक आहे भाऊ तुमचं म्हणणं बरोबर. हा? ते एक बरोबर आहे, पण आपल्याकडे घरी गाड्या होत्या ना दुसऱ्या. हा होता, पण आपल्याला वाटलं बा ही गाडी घेऊन जावं. हा तर शिर्डीला गेल्यावर शिर्डीला मग परत चार्जिंग लावा. हा हा? तिथं 4-5 तास थांबा. हा ते एक charging ला. बरोबर आहे. मग ते त्याच्यामुळं म्हटलं पेट्रोलची गाडी बरी आहे आणि त्या ॲव्हरेज पण चांगलं आहे. किती ॲव्हरेज वगैरे काढलं काय? कंपनी 69चं ॲव्हरेज आहे. अरे बापरे, ते 55-60 दिले. 100%. फ्युल इंजेक्टर आले याला, या गाड्यांना फ्युल इंजेक्टर आलंय का आता? माझी गाडी बदलावी का काय आता? बदलून टाकणार. माझी 3G आहे, मग आता घेऊन टाकतो 7G. फ्युएल इंजेक्टर आहे हा. आणि 69चं ॲव्हरेज दिलं. मी आता होंडाच्या शोरूमला फोन करून कन्फर्म केलं त्या दिवशी. ते म्हणे आमच्या इलेक्ट्रिक गाडीचं अजून काही कन्फर्म नाही म्हणे अजून. सीएनजी पण येणार आहे त्यांची. CNG येणार आहे ॲक्टिवा ना? हा. हा तू सीएनजीच घेतली का आता? CNGच घेऊन टाकू. डोक्याला ताण. इलेक्ट्रिक नको, सीएनजी घे. चालेल ना? 2 किलो गॅस आणि 2. फायनली पोहोचलोय आता आम्ही. तुम्हाला थोड्या वेळात कळालंच काय सरप्राईज घ्यायचं आहे पल्लवीसाठी. एक्झिक्युटिव्ह बिझी आहे, त्याच्यामुळे थोडं 5-10 मिनिटं थांबावं लागेल, वेट करावं लागेल. आता सगळी प्रोसेस झालेली आहे आणि ते आता गेट पास बनवतात. त्याच्यानंतर मला आता गाडी ताब्यात भेटते. अजून आलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला वेटिंगला ठेवलेलं आहे. इन्शुरन्स आला नाही का अजून? नाही ना. बरोबर. हे काय 10-15 मिनिटांचं काम आहे, लगेच येऊन जाईल. हां. बाकी काय राहिलंय आपलं? काही नाही, बाकी डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं झालं आणि पेमेंट पण करून झालं आपलं. हो, इन्शुरन्समुळे थांबलं काम. पैसे तर दिले गेले, गाडी भेटेल का नाही? मग भेटेल ना. न भेटायला काय झालं? ते महत्वाचं आहे, भेटेल ना आज. मग हां ठीक आहे. हे बोलले वेळ झाला, भेटला का गेट पास? हा, इतक्यात भेटला. कुठे आहे पाहू? ते काय बनवता येते घेतला कडे गायचं. तेच का ते यांनी दिली का आपल्याला गाडी? हो. बरं ठीक. ओके ना? हो, निघलं आता पूर्ण झालं. आता काय, आता हे गिफ्ट दिलं, आता काय गिफ्ट हे दिलं? काय गिफ्ट gift आहे? पैसे मागितले, पण ते पैसे काय द्यायला तयार नव्हते. गिफ्ट नाही, हेल्मेट असेल हेल्मेट नाही आहे, हेल्मेट वेगळे आहे. गिफ्ट भेटलं. त्याला आम्ही गाड्या घेतल्या, आम्हाला 1 रुपया दिला आणि तुम्हाला गिफ्ट भेटलं. हा, त्याला घरी जाऊन पाहू काय येतच नाही तर तुम्हाला दाखवतो काय भेटतं. या वस्तूची गरज खूप आहे सिक्युरिटी पर्पजमध्ये. म्हणजे हेल्मेट हे परिधान केलंच पाहिजे. आयएमची वस्तू आणली आहे. हो, इम्पॉर्टंट वस्तू आपल्याला भेटलेली आहे शोरूमकडनं. आज कलर आहे ना? गाडी शोधत खूप तिकडं मागेपर्यंत जाऊन आलो, पण गाडीच सापडत नव्हती. शेवटी त्या काकांना गाडी सापडली. मग ती गाडी घेऊन आता ते धुवायला गेलेले. गाडी वॉशिंग करून आले का मग ते आपल्याला ताब्यात देणार आहेत गाडी. ओके.
दोघं बापलेक मिळून हार लावताय गाडीला. हे बघ गोचर काकांची गाडी बसायची घाई चालली. फक्त 1 लिटर पेट्रोल देता. आमच्या घर त्याला लांब आहे, मग आता काय करायचं? रस्त्यात भरावं लागेल, दुसरं काय पर्याय द्यायला पाहिजे. चला चला चला. फायनली आमचे आपू दादा गाडी घेऊन चालले. काव्या बाय. आता आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजे घरी निघालोय. काका गाडी आवडली का तुम्हाला? हो, गाडीचा कलर मला फार आवडला. ए भाऊ गाडी घ्या बाजूला. बस आली बस आली. अरे ए अन्वित अरे गाडी घे ना भाऊ पुढे. युनिक कलर आले बस वाले ना. युनिक कलर आहे. हे बघ कलर असा आहे, वेगळाच लुक आहे. ब्ल्यू आणि ब्लॅक मिक्स असं ब्ल्यूइश कलर आहे. छान. माझं काय चालू होतं विचार, म्हटलं व्हाईट घेऊ. व्हाईट कधी वापरलेलं नाही आपण, पण हा वेगळा कलर पाहिल्यानंतर मला खूप छान वाटला. त्याच्यामुळं मी म्हटलं हाच घेऊया आपण. ओके. नाही तसं कलर पाहिलं मलाही आवडला. छान आहे. हा वेगळा कलर आहे, त्याच्यामुळं आपण हाच कलर घेतला पाहिजे, म्हणजे सगळ्यांमध्ये थोडासा वेगळा वाटेल. गाडी ऍक्टिव्हा तर एकदम सुपर आहे. आता फक्त विषय राहिला एवढाच की घरी गेल्यावर वहिनींना गिफ्ट आवडतं की नाही, हा तो मेन मुद्दा आहे. ते आता घरी गेल्यावर बघू. ओके चला आता घरी जाऊ. बाय. का परत एकदा बोला. हे काय झालं, आता तिला गिफ्ट द्यायचं. आता घरी गेले तिला दाखवणार. तिला समजा नाही आवडलं तर परत आणून देऊ. ठीक आहे. 5-25 हजार रुपये कमी दे. हा ठीक आहे. काय रिटर्न गिफ्ट दिवसात परत रिटर्न आणून देऊ. उद्याच्या उद्या रिटर्न. हा ओके. उत्तर दिशेला अंडा लिंबू ठेवून गाडीचा आता नवीन प्रवास चालू केला आहे. हे बघा. अन्वितला बघा कशी काव्य खाली घेऊन झोपवती, म्हणजे मांडीवर झोपवती. मांडीवर झोपवलं त्याला, पण तो खाली उतरला. झोपेत कस काय खाली उतरणार आहे ग? अहो ते ना, तो आवाज करून करून खाली उतरला. कसला आवाज? रडायचा? हा. आणि ना बोलला नाही मी तुझ्या मांडीवर झोपणार नाही. मग खाली झोपला मग? पल्लवी 2 मिनिटं इकडे ये ना लवकर. ये ना बाहेर. त्याचा तुझ्यासाठी सरप्राईज आहे. चल. कुठलं सरप्राईज? काय सरप्राईज? अरे चल ना. अरे तू थांबा ना. चल. सोडा डोळे सोडा. ए नको सोडू. थांबा. पुढे आणणार. खाली तर उतर. अरे खाली तिथूनच समोरूनच लोक. हा खोला. बापरे. काय झालं? धक्का बसला का काय? बसला. आम्हाला गाडी येत नाही, तुम्ही तर डायरेक्ट गाडीच घेऊन आले. आता कशी येत नाही पाहू, नाही तर झाड झाडू घेऊन शिकवायची ना. म्हटलं तुला सांगितलं तर तू शिकणार नाही. त्याच्यापेक्षा ते पहिले सांगितलंच नाही तुला. तरी पाहिजे ना गाडी, तुम्ही घेऊन आले. जमेल ना. हो जमेल. म्हाताऱ्या बाया चालवतात. तुम्ही तर अजून तरुण आहे. सासूबाई मग हे बघ सासूबाई किती जोरात चालवतात. सासूबाई जोरात आहे एकदम. ते तिला नको घेऊ काव्या. नाही राहू दे ना. कशाला मी बसू दे. बघा मॅडम किती खुश आहे गाडी भेटली तर.
आज मला पाडव्याचं गिफ्ट भेटलं आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी, चांगल्या दिवशी मला गिफ्ट दिलं आहे. तर तिला घेतली आहे. नाही तिला स्वप्नात पण वाटलं नव्हतं का मला गाडी भेटल. मेन म्हणजे शिकायच्या पहिलेच मीच कन्फ्यूज आहे की मला गाडी येत नाही, तरी मला गाडी घेऊन दिली आहे. आता पुढे काय होईल मला याचं टेन्शन आलंय. आता शिकावंच लागणार आहे, त्याला इलाज नाही. मला पाडव्याचं गिफ्ट तर चांगलं भेटलं आहे, पण मला टेन्शन पण आहे की आता गाडी कधी शिकणार. मेन म्हणजे मला गाडी आणून दिली आहे, आता मला शिकावं तर लागणारच आहे. आणि मेन म्हणजे बघा किती फटाके वाजवत आहे. मला पाडव्याचं गिफ्ट 1 दिवस अगोदरच भेटलं आहे, तर मी खरंच खूप खुश आहे आणि मला खूप चांगलं सरप्राईज दिलेलं आहे यांनी. तर बघू काय होतं, लवकर शिकते का कसे शिकते बघूया. चला तर आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या, असेच तुमचे साथ लाभू द्या. धन्यवाद.